राष्ट्र कामगार दिन का सर? हा बोला बोला. नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज महाराष्ट्र दिन आपल्याकडे साजरा करतो आहोत. कामगार दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून आज सरांनी सूर्य सिद्धांताचं हे 5वं लेक्चर असावं आहे. या सात मिनिट लेक्चरसाठी 6वं आहे का मॅडम? सात सात 7वं. ओके, सॉरी सर. आजचं 7वं लेक्चर सर सादर करतायत. वेगवेगळ्या ज्योतिषशास्त्रातल्या नव्या नव्या शाखा घेऊन सरांनी आपल्याला बऱ्याचशा कुंडल्या नव्याने शिकवलेल्या आहेत. नवीन नवीन पद्धती सादर केलेल्या आहेत. त्यातली सूर्या सिद्धांताची ही पद्धती अतिशय इंटरेस्टिंग आहे. पण मध्ये जर आपली शृंखला चुकली तर मात्र कळणं अवघड होऊन जात आहे. तेव्हा या नवीन पद्धतीसाठी सरांच्या लेक्चरसाठी सगळेजण आतुर आहेत. आपल्या सगळ्या जिज्ञासू विद्यार्थ्यांतर्फे आणि सगळ्या मुकेश सर, गीता मॅडम या सगळ्यांतर्फे मी सरांचं स्वागत करते आणि सरांना लेक्चर चालू करावं म्हणून विनंती करते. नमस्कार सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपले मान्यवर जे आहेत, दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ, गुबल मॅडम, हळदरकर मॅडम, देशमुख मॅडम, चव्हाण मॅडम अजून आलेले नाहीत तरी सुद्धा त्यांचं स्वागत करून ठेवतो. आणि इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण नवीन पत्रिका मांडलेली आहे. ती पत्रिका एका स्त्रीची आहे. तर मुळामध्ये तो पत्रिकेतला राजयोग जो आहे तो दशमस्थानाशी संबंधित आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. दशमस्थानामध्ये असणाऱ्या ग्रहस्थितीवरून. आणि त्याच्यानंतर आपल्याला गुरुग्रह हा लग्नी मांडून त्याच्यामध्ये मी 2 डेट ऑफ बर्थ म्हणजे 2 टायमिंग आहेत त्याच्यामध्ये. एक कर्क लग्नाचा आहे आणि एक धनु लग्नाचा आहे. तर कर्क लग्नाचं टायमिंग जे आहे हे दुपारचं आहे आणि धनु लग्नाचं जे टायमिंग आहे ते रात्री 12 नंतरचं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जो काही फरक आहे तर त्यावेळेला दोन्ही कुंडल्या तिथे दाखवलेल्या आहेत आणि याच्यावरती गोचरीने कशा तऱ्हेने अभ्यास करावा आणि त्याच्यावरती सूर्य सिद्धांताप्रमाणे गोचरीचा गुरु जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला त्याला काय फलादेश देईल. पण मूळ कुंडलीमध्ये असणारे दोष जे असतात ते निश्चितच जातकाच्या ह्याच्यामध्ये त्याला त्रासदायक ठरू शकतात. तर मूळ कुंडली ही विसरायची नसते आणि त्याच्यावरती गुरुग्रह आज आपला हा विषय जो आहे सूर्य सिद्धांताचा त्याच्यामध्ये गुरुग्रहाला आपण लग्नी मांडून तो ग्रह किती अंशाचा आहे त्याप्रमाणे त्याचं जे काही गणित आहे की तो कुठल्या भावमध्याला येऊन भाव जर रिकामा असेल किंवा भाव भरलेला जरी असेल तरी सुद्धा तो तिथे स्पर्श करेल त्या बिंदूवरती किंवा त्या ग्रहावरती. त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार असतील तर जेव्हा गुरुचं जे भ्रमण गोचरीचं असतं त्यावेळेला गुरुच्या सोबत कोणता ग्रह आहे का तर त्याच्यावरून त्याचं फलित जे आहे ते अधिक किंवा वजा अशा तऱ्हेने विचार केला जातो. म्हणजे वजा म्हणजे असं आहे की गोचरीचा गुरु जसा आता ऋषभ मध्ये येतोय तर तिथे राहू केतूचा संबंध येणार नाही. पण कधी कधी असं होतं की ज्या वेळेला गुरु गोचरीने येतो त्यावेळेला राहू किंवा केतू किंवा शनी हे ग्रह एकत्र असतात आणि त्यावेळेला गोचरीमध्ये कसा फलादेश बदलतो. कारण गेल्या वेळेला तुम्ही बघितलं की मेष राशीमध्ये गुरु राहूची युती होती आणि आता पूर्णपणे गुरु पण मुक्त झाला होता मेष राशीमध्ये आणि आता वृषभ राशीमध्ये सुद्धा त्याला कोणी दुसरा ग्रह भेटणार नाही. तर अशी जी युती आहे ही युती आपल्याला लक्षात ठेवायची असते. म्हणजे त्यावेळेला तिथे फलादेश नक्कीच काय मिळेल. तर आता आपण जर पाहिलं तर गुरु वृषभेला येणार आहे तर त्यावेळेला तिथे त्याला भेटण्यासाठी सूर्य हा भेटेल पण शनी वगैरे काही लवकर तिथे त्यामध्ये येणार नाही. मग अशा वेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे की त्यावेळेला जर कुयोग होणार असेल तर तो कुयोग जो आहे तो यदाकदाचित दृष्टीने होऊ शकतो शनीच्या. कारण का की वृषभ रास ही शनीच्या केंद्रयोगातली रास आहे 2, 5, 8, 11. तर त्यावेळेला गुरु आपण जो म्हणतो की तो अंशात्मक ज्या वेळेला शनीच्या दृष्टीमध्ये येईल तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये अचूक कोणत्या कोणत्या घटना घडू शकतील याचा सुद्धा गोचरीने विचार करायचा असतो. पण सध्या जो काही गुरु जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन त्याने झालं असेल याचा फलादेश जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. मग यदा कदाचित गोचरीचा गुरु
प्रत्येक वर्षी जिथून जातो तर मूळ पत्रिका जी आहे ती कर्क लग्नाची आहे आणि जातकाचा गुरु जो आहे तो धनुराशीचा असल्यामुळे त्या ठिकाणी तो षष्ठ स्थानात आहे. मग षष्ठ स्थानामध्ये झाल्यानंतर सप्तम स्थानामध्ये त्यावेळेला ही मुलगी जी आहे ती 1 वर्षाची असणार. मग असं करत करत ज्या वेळेला 24 वर्षाचं वय होतं त्यावेळेला पुन्हा तो गुरु धनुराशीमध्येच असेल. मग त्यावेळेला जो जन्म आहे तो मला वाटतं 95च्या जवळपासचा जन्म आहे. मग 95च्या मध्ये तुम्ही 24 अधिक मिळवायचे आणि मग ते किती होतात तर त्यावेळेला तिथे योग कसा घडतो. कारण त्याच्या अगोदरची जी वर्ष असतात ती कदाचित शिक्षणाच्या शाखेतली असतात. मग त्यावेळेला शिक्षणाचा विचार करायचा असतो. म्हणजे गुरु हा जे काही वाढ असते आपल्या वयाची ती वाढ सुद्धा गुरुवरून पाहता येते. मागेच आपण विचार केला होता त्याबद्दल. तर तशा तऱ्हेने कुबल मॅडम तुम्ही पहिल्यांदा तारीख लावा, 2 ओके. तारखा लावा. होय लावते सर. नाही तारखा, तारीख तारीख. हा आता ही तारीख जी आहे मॅडम अगोदर तारीख तारीख आहे 26 एप्रिल 1996. सकाळी 12 वाजून 6 मिनिटाचं हे गोचर आहे. पण तुम्ही दुपारची तारीख लावा, दुपारी 12 वाजून बघा. दुपारी 12 वाजून 6 मिनिटाची ही तारीख आहे. ती जन्मवेळ आहे. ती वेळ जी आहे 26 एप्रिल 1996 दुपारी 12 वाजून 6 मिनिटं ही जन्मवेळ आहे. आणि या जन्मवेळेवरून नंतर आपल्याला तो अख्खा जीवनाचा जो फलादेश आहे त्याचा आपण विचार करतो. पण त्यामधूनच जर समजा आपल्याला एखादी गोष्ट हे करायची असेल तर जातकाच्या जीवनात खरोखर कुठल्या तऱ्हेचे प्रसंग कसे घडले असतील किंवा कालावधी कुठला असेल त्याच्याबद्दल विचार करतेवेळी तुम्हाला अशा तऱ्हेने विचार करायचा आहे की जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये काही वैयक्तिक घडामोडी घडतात तर त्यावेळेला तिथे गुरुची पोझिशन सूर्य सिद्धांताप्रमाणे कशी असेल याच्यावरती आपल्याला पूर्ण विवेचन करायचं आहे. तर इथपर्यंत कोणाला काही कळलंय का नाही कळलंय सांगा मला. बघा जातकाचं आता दुसरी तारीख लावा मॅडम. ती रात्रीची तारीख आहे, सेम ओके तारीख सर. आहे. होय. हा मग ही नाही हा नाही हा नाही कालचा आहे. हा आता ही तारीख हो. आहे 26च आहे आणि रात्री 12 वाजून 6 मिनिटाने ते धनुलग्न लग्नी होतं आणि त्याच्यामध्ये गुरु आपण लिहिलेला आहे. तर व्यवस्थित समजा कळलं का. 12 वाजून 6 मिनिटाचं रात्री धनुलग्न होतं त्याच्यावरून पुढचा फलादेश द्यायचा आहे. आता लक्षात आलं मी पत्रिका पाठवली होती पण तुम्हाला कळेलच. बर आहे आता तारीख ग्रुप करा. वर पण आहे सर. येस येस हा. सगळ्या लोकांना मिळत नाही ना काही वेळेला. हो हो. मग आता काय कर्क लग्नाची लावायची आहे का? हा आता कर्क लग्नाची लावा ना. ओके. हम्म. हम्म. सर बघा. हा हा आता कर्क लग्नाला या पत्रिकेमध्ये पहा तुम्ही कर्क लग्नाला लग्नी चंद्र आहे. कळलं का. लग्नी चंद्र आहे ना बघा. सर आहे ना. हा. हो हा सर. हो आणि सर. लग्नेश लग्नात आहे आणि एका स्त्रीची पत्रिका आहे ही. तर लग्नेश लग्नात आहे आणि लग्नेशाच्या दशमामध्ये मंगळ सूर्याची युती आहे. पण मंगळ जो आहे तो तस्करांश मध्ये आहे आणि सूर्य जो आहे त्याच्यापासून पुढे आहे.
तर सूर्य जो आहे तो मेष नवमाशी इथे दर्शवतो. त्यावेळेला जातकाचा जो फलादेश आहे तो सूर्यावरती आणि चंद्रावरती अवलंबून आहे. चंद्र हा धनु नवमाशामध्ये आहे. आणि लग्न जे कर्क आहे ते लग्न कर्क पुष्य नक्षत्रामध्ये प्रथम चरणामध्ये आहे. 6:40 नंतर 10 नाही, कन्या नवमाशामध्ये आहे. तर अशा तऱ्हेने जातकाची कुंडली आहे. पण इथे बाधित ग्रह जो आहे तो सप्तमेश आहे. मग सप्तमेश शनी हा केतुयुक्त झाल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनातील काही आंदोलने निर्माण झालेली आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये पण जातकाचा याच्यामधून जर जातक सक्सेस कुठे असेल तर इथे सक्सेस जो आहे तो लग्नेश आपण बघितला तर लग्नात आहे. दशमामध्ये रवी आणि मंगळ या दोघांची युती आहे. लाभस्थानामध्ये शुक्र आणि बुधाची युती आहे. आणि तशाच वेळेला आपण बघितलं तर पराक्रमात राहू आहे. भाग्यामध्ये शनी केतूची युती आहे. पण भाग्यामध्ये शनी केतूची जी युती आहे ती कुठल्या बाबतीमध्ये जातकाला हानिकारक ठरू शकेल तर एक तर सप्तम स्थान आणि भाग्यस्थान याबद्दलचा जो काही हे आहे काळ आहे किंवा फलित आहे ते जातकाला मनासारखं मिळणार नाही. अशा तऱ्हेचं विवेचन आपल्याला करायचंय. आता तुम्हाला कळलंय का नाही कळलंय तर सांगा, मग आपण पुढे आणखी विचार करणार आहोत. काय हरकत नाही. काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. आहे का विचारायचं काय? तर हा बोला मॅडम. आता आपण शनी सप्तमाचा अधिपती आहे म्हणून सप्तम स्थानाविषयी त्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम येईल. पण हो, अष्टम नक्कीच. स्थान पण हो, अष्टम स्थान. हो 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 अष्टम स्थानाला पण विचार करायचा. तर अष्टम स्थान हे जे असतं ना ते आपल्या जिथे आपला विवाह होतो त्याचं धनस्थान आहे. ते होय. हे कुटुंबस्थान आहे हा. थोडक्यात. त्याचं कुटुंबस्थान आहे ते. म्हणजे त्या ठिकाणी जातकाला त्या गोष्टीचा पण तिथे हानी होण्याची शक्यता दर्शवली जाते. कळलं? बर. हा, आता ह्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जातकाचा जो काही लग्नाचा जो भाव आहे तो कर्क आहे. आता लग्नामध्ये कर्क लग्नाला चंद्र जो आहे तो 17 अंशाचा आहे. तर त्यावेळेला गुरु कर्क राशीतून उच्चीचा जातेवेळी व्यवस्थित लक्षात घ्या. कोणाला जर कळलं नाही तर अवश्य विचारा. भागवत मॅडम तुमचा पण प्रश्न फार चांगले असतात तर इतरांना कळतील असं. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तर भाव मध्य जो आहे तो 7:42चा आहे. कळलं का? तो कर्केचा भाव 7:42. हा होय. हा मग आता आपल्याला बघायचं आहे की जातकाचा कर्केचा गुरु कसा शोधायचा. तर इथून आपल्याला तिथे कितवं स्थान आहे ते 8वं स्थान आहे. म्हणजे जो जन्म झालेला आहे त्याच्यापासून 8 वर्ष. 96चा जन्म आहे. मग 96 मध्ये 8 जोडले तर किती होतात? 2004. होय. हो हा सर. हो सर. हा. मग 2004 साली जातकाच्या जीवनामध्ये लग्नामध्ये गुरु येईल त्यावेळेला जातकाचं वय किती असेल तर 8 वर्षाचं असेल. बरोबर आहे? हा होय. हो सर. हा बरोबर. मग आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की पुन्हा त्याच्यामध्ये 8 वर्षानंतर आणखी 20 त्याच्यामध्ये 12 वर्ष जोडली तर वय वर्ष किती होतं? 20 होणार. बरोबर आहे की नाही? होय. वय वर्ष किती होईल? 20 होईल. मग 20व्या वर्षी पुन्हा तिथे गुरु जो आहे तो योगकारक ठरेल. कारण का की आपल्याला आजचा विषय जो आहे तो गुरुवरून शिकायचा आहे म्हणून. कळलं? पहिलं लक्षात येते? सर येते. सर. हा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गुरुवरून फलादेश द्यायचा आहे. तर 20व्या वर्षी गुरु लग्नातून जाणार आहे. त्याला 2 कारण आहेत. एक तर लग्नस्थान हे आहे ते गुरुचं उच्चीचं स्थान आहे आणि तो कितव्या वर्षी त्या ठिकाणी जातकाच्या कुंडलीमध्ये प्रवेश करणार आहे किंवा भ्रमण करणार आहे. तर तो कालावधी हा कोणत्या सालामध्ये असेल ह्याचा विचार करून जातकाच्या जीवनामध्ये जे काही यश मिळणार आहे त्याची तारीख किंवा त्याचा जो डेटा आहे तो आपल्याला विचार करून ठरवला पाहिजे. म्हणजे नक्कीच आपण बघितलं तर पहिल्यांदा 8 वर्ष आपण काढली कारण मूळचा गुरु धनुराशीत आहे. तिथून कर्क राशीमध्ये येण्यासाठी किती वर्ष लागतील तर 8 वर्ष लागतील. बरोबर आहे? होय. बरं. त्यामध्ये लग्नबिंदू जो आहे तो किती अंशाचा आहे तर लग्नबिंदू 7 अंशाचा आहे आणि चंद्र 17 अंशाचा आहे. कळलं का? नाही का? होय. हा म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा स्पर्श कोणाला होईल तर लग्नाला होईल
आणि त्यानंतर चंद्राला होईल. म्हणजे तो कालावधी इन बिटवीन द 10 डिग्री, म्हणजे प्रवेश केल्यानंतर पहिली 7 डिग्री आणि मग त्याच्यानंतर 17 डिग्री म्हणजे 10 डिग्री, म्हणजे तिथे गुरु येण्यासाठी किती कालावधी लागेल. त्यामध्ये काही वेळेला तुम्ही बघितलं तर गुरु वक्री होतो कधी, तर कुठल्याही राशीमध्ये साधारणतः 25 अंश भोगल्यानंतर परत गुरु माघारी फिरतो. म्हणजे वक्री काळ तुम्हाला शोधायचा असेल तर तो अतिशय सोपा आहे. मग आता इथे मार्गी गुरु असेल त्याच वेळेला 17 डिग्रीला त्याला चांगल्यापैकी यश मिळायला सुरुवात होईल. बघा जरा काय वाटतं, आलं का लक्षात? नाही, कारण का हे लक्षात येणं फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण गणित कळलं पाहिजे थोडस. पुन्हा सांगू का, धनुराशीला गुरु मूळचा आहे. तो लग्नावरती यायला जातकाचं वय 8 वर्ष असेल, कारण का तो तिथच्या 8व्या स्थानामध्ये आहे. कारण हे अँटी क्लॉकवाईज भ्रमण आहे ना, त्याकरता लग्नात यायला किती 8 वर्ष लागतील. म्हणजे 8 वर्षाचं वय असताना जातकाच्या गुरु लग्नातून भ्रमण करेल. आणि गुरु जेव्हा उच्चीचा लग्नातून भ्रमण करेल, कारण का कर्क लग्न असल्यामुळे व्यवस्थित विचार करावा. मग त्यानंतर गुरु हळूहळू तिथून परत त्या ठिकाणी येण्यासाठी 12 वर्ष लागतील. म्हणजे 12 आणि 8 20, म्हणजे जातकाला जे काही चांगलं यश मिळायला सुरुवात होईल तो कालावधी किती वर्षाचा असेल, त्याच्या वयाचा तो 20 वर्षाचा असेल. कळलं का? हो सर. छान. हा, म्हणजे तो कालावधी काढताना तुम्हाला असं आहे केलं पाहिजे. ज्या वेळेला तो चंद्राला स्पर्श करेल किंवा लग्नाला स्पर्श करेल, लग्न बिंदूला म्हणजे भाव मध्यला, त्यावेळेला सुद्धा गुरु हा मार्गीच असणार, वक्री नसणार. कळलं? तर काही नियम जे आहेत, आता तो जेव्हा आपण भाव विचार करू. मॅडम जरा कुंडली काढाल का 2 मिनिटासाठी? हा, आता तो भाव आपण विचार करताना लक्षात घ्या की त्यावेळेला महिना काढायचा असतो, तारीख काढायची असते. तर ती कशी काढायची, तर जो काही कर्क राशीचा भाग असेल तो जुलै महिन्याचा आहे. बरोबर आहे? कर्क राशीमध्ये जुलै महिन्याचा भाग आहे. आता जर कोणाकडे एक्स्ट्रा मोबाईल फोन असेल आणि जर तुम्ही तारीख काढली तर त्या ठिकाणी 96 अधिक 20 घेतलं तर किती होतात? 2006 होतात का 2012 होतात? किती होतात सांगा? 96 ने बघा, 10 96 आणि 8 किती झाले? 2004. 4 आणि 12 2016. 16. हा, मग 2016चे जुलै महिन्याचं परिपत्रक काढलं तुम्ही तर जरा कोणाकडे असेल तर बघा, जरा कोणाकडे आहे का 2016 जुलै महिन्याच्या 20 तारखेनंतर आहे का बघा जरा. एक्स्ट्रा मोबाईल कोणाकडे असेल तर व्यवस्थित समजून घ्या, आपल्याला भरपूर वेळ चांगलं शिकायचं आहे. सर 2016ला हम्म. 17 जुलैच्या नंतर कर्क राशीत सूर्य आहे, पण गुरु 25 डिग्री सिंह राशीमध्ये आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी राशी ओलांडलेली आहे. मग त्याच्या अगोदर 2015. सर एक मिनिट. गुरु आहे ना कन्या राशीमध्ये 12 ऑगस्टला जाणार. नाही, 2016च्या 15च्या किंवा 14च्या. 2016 सर, जुलै महिना. बरं, आता त्याच्या अगोदर 2015ला कर्क राशीमध्ये कधी आहे? 2015ला येणार ना सर. एक मिनिट. जुलै महिन्यात पकडायचा. 15 जुलै 2015. 15 जुलै 2015. सर सिंहला राशी चेंज करतो 19 जुलैला 2015. हा, मग आता आपण जर बघितलं तर तो सिंहेला येतोय. म्हणजे त्याच्या अगोदर 2014ला गुरुचं भ्रमण हे कर्क राशीमध्ये होतं का? आहे सर, आहे. हा, मग आता 2014ला आपण जुलै महिन्यात पकडायचा. म्हणजे गोचरीचा कालावधी तुम्हाला सांगते वेळी सूर्य जेव्हा प्रवेश करेल त्याच्याशिवाय तिथे गुरुला प्रवेश करता येणार नाही. एक तर सूर्य मागे असेल तर गुरु पुढे असेल. आणि त्याच दरम्यान 17 जुलैच्या दरम्यान 2015च्या दरम्यान किंवा 14च्या दरम्यान गुरु जो आहे
तो कर्क राशीलाच असणार. बघा जरा काढून. 15 जुलै हो 2014 हा. 15 जुलै 2014 सूर्य कर्क राशी 00 डिग्री आणि गुरु आहे 6 डिग्री कर्क राशी. हा, मग 7व्या डिग्रीला लग्नाचा बिंदू आहे ना. हा 7 डिग्रीला गुरु येणार 22 हा. तारखेला. हा, मग 22 तारखेला जर आलं तर म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तारीख सांगायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला सूर्याच्या गतीचा आधार घेणं गरजेचं आहे. आता ओके. सूर्याच्या गतीचा आधार का घ्यावा, तर कर्क राशीच्या समोरची रास कोणती आहे? मकर आहे ना. तर मकर राशीमध्ये मकर संक्रांती जी आहे ती 14 तारखेला होते, बरोबर हा. आहे. आणि त्याच्या समोरची रास जी आहे ती कर्क आहे. तर तो कर्क वृत्तांतामध्ये जेव्हा सूर्य जातो तर त्यावेळेला कर्क रास ही पूर्वेला दर्शवलेली आहे सर्वतोभद्र चक्राप्रमाणे. म्हणजे त्या ठिकाणी तो 17 तारखेच्या जवळपासच त्या कर्क राशीमध्ये प्रवेश करतो. कळलं? हो सर. हा, म्हणजे त्या ठिकाणी 14 तारखेला नसून 17 तारखेला करेल. कळलं का? येत आहे का लक्षात? काही असेल प्रश्न तर विचारा. सर एक सांगू का? हॅलो. हा, बोल बेटा. इथे ना जन्माचा गुरु 23 डिग्री धनुर्मध्ये आहे. आपण जे कॅल्क्युलेट केलं ना सर 8 वर्ष, ती 7 वर्ष कॅल्क्युलेट केली असती तर 2014 आलं असतं ना सर. हा, आता मी कारण फक्त ते राशीमुळे 8 वर्ष केलेली आहे. हा, बर. पण आता इथे आपल्याला पाहायचं आहे की कर्क रास आणि मकर राशीतला फरक काय आहे. तर मकर राशीला 14 तारखेला सूर्य मकर संक्रांती होते आणि त्याच्या समोरची राशी कर्क आहे. तर 17 तारखेला सूर्य जो आहे तो कर्क राशीमध्ये प्रवेश करतो. कळलं? म्हणून 17 तारीख पकडलेली आहे. आणि त्याच दरम्यान गुरु जो आहे तो 2014ला त्यामध्ये भ्रमण करताना त्याचं वय काय असेल, तर त्या वयाला साधारणतः 18 वय असेल, 19 वय असेल. पण पहिल्यांदा गुरुचा स्पर्श हा लग्न बिंदूला होईल. म्हणजेच काय की भावमध्य जो पार्ट आहे त्याला होईल. इथपर्यंत लक्षात आलं? बोला, आवाज येतो का? येतोय सर. येतोय ना? सर भावमध्ये म्हणजे मग 7:42 याला स्पर्श होईल असं म्हणायचं ना. हो हो, येस येस, 7:42. हा, 7:42. आलं लक्षात. मग 7:42ला तिथे तो जो भाव मध्य झाला तर त्यावेळेला तिथे कुठलं हे असेल याचा विचार करायचा. कळलं का? हो सर, हा. आलं लक्षात. बर, म्हणजे आपल्याला तारीख काढायची आहे की जातकाच्या जीवनामध्ये यश कधी मिळेल. तो जोपर्यंत लग्न बिंदूला स्पर्श करत नाही. आता ज्या वेळेला 2014 साली जातक येईल तर त्यावेळेला ते 18 वर्षाचं आहे की नाही. यदा कदाचित 18 वर्ष हे शिक्षणाचं असतं की नाही. हो. हा, मग त्यावेळेला ही जातक स्त्री आहे आणि त्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये निश्चित चांगली सुरुवात होईल गुरुच्या कृपेमुळे. असा फलादेश आपल्याला द्यायचा असतो. भागवत मॅडम आहेत का गेल्या? नाही आहे सर, आणि नेट आहे माझा धड चालू. हा, काय वाटतं आता तुम्हाला मी जे विवेचन केलं त्याबद्दल? हो, नाही बरोबर आहे, ते कळलं. म्हणजे सगळं जे काय सांगितलं होतं तुम्ही ते ठीक. कळलं. फक्त एक मला असं ऍडिशनल विचारायचं होतं की तो चंद्रावरतून पण आहे, तर मग जातकाच्या आईला सुद्धा किंवा चंद्रासंबंधी किंवा कर्क राशी म्हणजे कर्क राशी संबंधी घर, वाहन किंवा हे जे जे काही त्या प्रत्येकाला पण चांगलं फळ मिळेल ना. येस येस येस. आणि अशाच वेळेला जर तुम्ही बघितलं तर जातकाच्या दुसरी जी सुरुवात आहे ती वयाच्या 19व्या वर्षी कुटुंब स्थानातून जेव्हा गुरु जाणार आहे सिंह राशीमध्ये, मग तो कदाचित 2015ला असेल आणि तो ऑगस्ट महिन्यामध्ये असेल. कळलं का? हो बरोबर. कधी कधी आपण 13 वर्षाचा जो विचार करतो ना त्याला कारण काय, हा. तिथे सूर्य जो आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टला सूर्य हा सिंह राशीमध्ये प्रवास करतो. आणि सूर्य जे काही रास आहे सिंह, ती आपल्याला सर्वतोभद्र चक्राप्रमाणे ही आग्नेय दिशेला असल्यामुळे
हम्म. कळलं का? आणि हा. कर्क राशी जी आहे ती पूर्ण पूर्वेला आहे, म्हणजे पूर्व हा. आग्नेयला आहे. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही शनी आणि केतूची युतीबद्दल सांगितलं की शनी केतू युक्त झाल्यामुळे तो बाधित झालेला आहे किंवा दोषी झालेला आहे. तर आपण हे जेव्हा म्हणतो की राकेश आणि मंगळ हे ग्रह हे जे स्वतःच दुसऱ्यांना दूषित करतात, तर हे स्वतः कशामुळे दूषित होतात असा माझा प्रश्न होता. तर त्याचं एक उत्तर मला मिळालं. किंवा शनी आणि मंगळ हे जर राहू किंवा केतू युक्त असतील तर ते स्वतः दूषित असतील. पण मी बाकी अवांतर वाचन करत असताना असंही कधी कधी वाचण्यात येतं की राहू बिघडलाय आणि केतू बिघडलाय. तर ते दोघं बिघडले असं कधी आपल्याला म्हणता येईल? नाही, सांगतो आता. आपण जेव्हा लाल किताब शिकलो त्यावेळेला शनी हा राहूला बळीचा बकरा करतो. हा. पण राहू हा शनीला त्रास देतो, म्हणून शनी त्रासाला देतो आणि सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पुन्हा राहूवरती टाकतो. कळलं का? म्हणून अशा वेळेला फलादेश जो आहे तो तुम्हाला राहू शनीची किंवा केतू शनीची युती जर असेल तर जातकाच्या जीवनामध्ये कधीही झालं तरी सुद्धा प्रश्न उपस्थित निश्चित होणार. आणि ते भाग्यस्थान आहे. मग हो. आता आपण जर धनस्थानाचा विचार केला तर आर्थिक जे काही धन आहे आणि गुरु जेव्हा धनस्थानातून जाईल त्यावेळेला तिथे जो काही भावमध्य आहे तो भावमध्यमध्ये एखादा ग्रह तिथे आहे का तर नाही आहे. कळलं का? हा. हो. हा. आणि असा जेव्हा जेव्हा गुरु जेव्हा तिथे जाईल तर त्यावेळेला तो धनत्रिकोणामध्ये असेल तर धनत्रिकोणातला गुरु हा रवीवरती योग करेल दशमामधला सूर्यावरती. हा. दशमामध्ये सूर्य आहे बघा, हो. नाही का? मग त्याला हा. पण योग कर. हा. मग अशा त्यावेळेला योग केल्यानंतर त्याचं षष्ठस्थान पण ऍक्टिव्ह होईल. तिथे मूळचा गुरु आहे. हा. ते मूळचा 2, गुरु 6, षष्ठस्थान. 10 2, हा 6, 10 दोन. चा त्रिकोण ऍक्टिव्ह येस होईल. येस. म्हणजे तेव्हा पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की भावमध्यमध्ये शिवराज ही किती अंशाला आहे. कळलं का? हा. भावमध्यमध्ये शिवराज ही किती अंशाला आहे तर शिवराज जी आहे ही 6:44 ला आहे का बघा. होय सर. हो सर. बरं. आणखी एक खुलासा तुम्हाला देतो करून की बऱ्याच वेळेला आपला गोंधळ होतो की भाव बदलतो का किंवा भाव कधी कधी रिपीट का होतो. तर आता मी आज स्पष्टीकरण देतो की त्या ह्याच्यामध्ये आजच्या कुंडलीत जर तुम्ही पाहिलं तर तिथे भाव रिपीट झालेला आहे का पुन्हा कधी बघा कुंडलीमध्ये. सर झालेलं आहे. भाव रिपीट झालेला आहे. कोणता भाव रिपीट झालाय? नाही झाला. झाला ना. नाही. मग आता तो का झाला नाही त्याला कारण असं आहे की दशमामध्ये सूर्य असल्यामुळे त्या ठिकाणी जो भाव आहे त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. कळलं का? म्हणून भाव मध्ये जो आहे तो पुन्हा रिपीट झालेला आहे का कुठला किंवा एखादा भाव लुप्त झाले त्याला असं लँग्वेज जी आहे ती एखादा भाव लुप्त झालेला आहे का हे शोधायचं असेल तर तुम्हाला सूर्याची स्थिती मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की सूर्याची स्थिती जर आग्नेयला असेल, धनस्थानामध्ये असेल, षष्ठस्थानामध्ये असेल आणि अष्टम स्थानात असेल तर त्यावेळेला तुम्हाला भावमध्यामध्ये तफावत जाणवली जाते. हे भाव जे हे आहे काढण्याची पद्धती आहे त्याच्यावरून हे टेक्निक आहे. कळलं का? तर सूर्याची स्थिती आग्नेय म्हणालात का? हा. धनस्थान म्हणजे ईशान्य, आग्नेय म्हणजे 12वं स्थान, षष्ठ म्हणजे वायव्य स्थान आणि नैऋत्य हे अष्टम स्थान. ह्याच्या जवळपास जर समजा भाग्य जो आहे तर त्या ठिकाणी सूर्याचं भ्रमण असेल आणि जातकाचा जन्म झाला तर आपल्या भावामध्ये फरक जाणवतो. कळलं का? हो हो सर कळलं. म्हणजे कधी कधी भाव मध्ये शोधताना म्हणजे भाव साधन जे असतं ना पुस्तक त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल की कसं भाव साधन आहे. हा थोडासा गणिती भाग आहे पण तरी सुद्धा आता तो काही फळ्यावरती आपल्याला घेता येणार नाही. तर असा भाग आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये जे काही घडामोडी होईल तर ती घडामोडी होताना आपल्याला गोचर जो आहे तो गुरुचं 6 अंशाला गुरु सिंह राशीमध्ये कधी येणार तर ज्या वेळेला आपल्याला एक धरायचं आहे की आता आपण मगाशी तारीख काढली तर ती तारीख होती 2014 तर ही 2015च्या दरम्यान ऑगस्ट महिन्यामध्ये जायचं. तर ऑगस्ट 2015च्या दरम्यान जर बघितलं
तर बघा गुरुचं भ्रमण जे आहे ते सिंह राशीत होतं का, इन डिटेल्स मध्ये आपल्याला जायचंय. सर 2015-18 ऑगस्ट गुरु सिंह राशीमध्ये 7 डिग्री. हा, म्हणजे 7 डिग्रीचा तिथे भाव किती, 6 अंशाचा आहे ना भाव मध्य. हो, हा 17 मग ऑगस्टच्या आधी येतोय सर हा गुरु 6 डिग्री. हा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जे दिनांक काढायचा आहे, एखाद्या जातकाला पर्टिक्युलर दिवस काढायला पाहिजे, तर त्यावेळेला तुम्ही कसा दिवस निवडाल. आजचा थोडासा विषय एक वेगळा आहे, लक्षात घ्या. दिवस निवडताना तुम्हाला सूर्याची स्थिती जी आहे ती एखाद्या ग्रहासोबत आहे का हे पाहता आले पाहिजे. आलं लक्षात. काय वाटतं. सर हा बोला. तर 17 तारखेला सूर्य कर्केमध्ये प्रवेश करेल. हा? जुलै महिन्यामध्ये. हा? जुलै महिन्यामध्ये. जुलै महिना ना. हा पण ऑगस्ट महिन्यामध्ये बघितलं तुम्ही तर 15 ऑगस्टच्या नंतर, हा 15 ऑगस्ट नंतर गुरु जो आहे तो तुम्हाला तिथे आढळेल, तिथे तो आलेला असेल. 6 अंश जर त्याचा भावमध्ये आहे सिंहेचा 6 अंशावर, बरोबर. सिंह Yes. जर त्या 15 ऑगस्टला गेला तर साधारण 21 ऑगस्ट पर्यंत तो 6 अंशाला जाईल. नाही गुरुच्या बद्दल मॅडम नाही. गुरु बघा तुम्ही, गुरु किती अंशाचा आहे आपल्याला सूर्य नाही काढायला. अच्छा. आपल्याला आजचं गोचर जे आहे ना ते गुरु बद्दल बोलायचं, विचारायचं. सर गुरु आहे ना 6 डिग्रीचा सिंह राशीमध्ये 12 ऑगस्टला आहे आणि तो 6 डिग्री पर्यंतच आहे 17 ऑगस्ट पर्यंत. मग आहे ना तेच, म्हणजे आपला कालावधी आहे, देते वेळ. मग कालावधी करते वेळी तुम्हाला असाच विचार केला पाहिजे. आता त्या ठिकाणी 7 अंशापर्यंत किंवा 6 अंशापर्यंत गुरुला जाण्यासाठी सूर्याची मदत आवश्यक आहे. कळलं का. तर सूर्य तेव्हा कर्क राशीमध्येच आहे. अरे बेटा असं आहे, सूर्य मागेच असतो, गुरु पुढे जातो. हा सर कळतंय मला बरोबर. मी कनेक्ट करते सूर्य सिद्धांताचा. जर सूर्य पकडला तरी पण सेकंड हाऊस ऑपरेट होतोय, गुरु पकडला तरी पण सेकंड हाऊस ऑपरेट होणार. येस, आणि पर्टिक्युलर डिग्रीवरती भावमध्याला गुरु आला. जर तिथे सिंह राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर त्याला गुरु कधी स्पर्श करणार आहे. सिंह जर असेल राशीमध्ये तेव्हा गोचर मध्ये 7 ऑगस्टच्या नंतर बुध आहे सर. नाही एक मिनिट. मूळ कुंडलीमध्ये जसा भावमध्य हा. मूळ कुंडलीचा पाहतो तसा एखादाही ग्रह त्या सिंह राशीमध्ये नाही आहे. म्हणजे तिथे फक्त भावालाच फलादेश मिळणार आहे. मग भावाचा फलादेश करते वेळी तुम्हाला जे काही गणित करायचं आहे ते सूर्य सिद्धांतामध्ये गुरु कोणत्या दिवशी तिथे आगमन झाल्यानंतर तो किती वेळ राहील, तर तो साधारणतः 14 दिवस तिथे वास्तव्य करतो. पण गुरु त्यावेळेला अतिचारी असेल तर त्यावेळेला 9 ते 10 दिवसच वास्तव्य करणार आहे. हे गणित जे आहे हे तुम्हाला शिकल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे गुरु फलादेश देताना गुरु तिथे वास्तव्य किती कालावधी करेल, कळलं. वास्तव्य, गुरुचं वास्तव्य धनस्थानामध्ये, आणि तसाच योग जो आहे तो दशम स्थानाशी संबंधित असेल. मग त्यावेळेला दशम स्थानाचा भाव मध्य आणि षष्ठ स्थानाचा भाव मध्य, कारण तो दृष्टीने होईल. गॉट इट. 5, 7, 9 ह्या गुरुच्या दृष्ट्या आहेत की नाही. हो सर समजले. हा, आणि शनीच्या बरोबर केतू असल्यामुळे तिथे फलित धरता येणार नाही. ते दशम स्थानामध्ये मंगळ आणि सूर्य आहे. षष्ठ स्थानामध्ये स्वतः गुरु आहे मूळचा, पण तरी सुद्धा तो मूळचा गुरु जो आहे तो जास्त अंशाचा आहे, पण भाव जो आहे तो कमी अंशाचा आहे का. षष्ठ स्थान पहा तुम्ही भावामध्ये. 6, 24. वृषभ रास आहे ना षष्ठ. नाही, षष्ठ स्थानामध्ये धनुरास येणार मॅडम कर्क लग्नाला. 8 डिग्रीची Sorry, धनु sorry. राशी. 44 आहे सर. 6, 44. 6 44. हा म्हणजे 6 अंशच आहे ना.
म्हणजे हो. तिथे गुरु 6 होय. अंशाला धनस्थानामध्ये पण योग करेल, षष्ठस्थानामध्ये पण करेल आणि दशम स्थानामध्ये दशम भाव जो आहे तो किती अंशाचा आहे? भाव मध्य. दशम तो- मेष आहे हा, 4:49. 4:49. नाही, मग त्यावेळेला तो भाव आपण बघा, आपण कुंडली जेव्हा तयार करतो त्यावेळेला दशम भाव पहिल्यांदा स्पष्ट करतो. मग त्या भावामध्ये बदल झालेला आहे. मग दशम भाव अगोदर ऍक्टिव्ह होणार का? दृष्टीच्या अनुसरून, हो. हम्म. नाही आधी का? हो सर. ही आधी गोष्ट लक्षात ठेवा. मग जातकाच्या दशम भावामध्ये मंगळ पहिल्यांदा आहे आणि तो 1 अंशाच्या जवळपास आहे. होय. म्हणजे पहिल्यांदा त्याला जी काही फलादेश मिळेल तर तो त्या राशीच्या स्वामीला देईल आणि राशीला पण देईल दृष्टीनुसार. आणि ती दृष्टी अंशात्मक आपल्याला पाहता आली पाहिजे. अंशात्मक, ज्याला डिग्री वाईज म्हटलं जातं. म्हणजे गुरु धनस्थानामध्ये आगमन झाल्यानंतर योग कोणत्या कोणत्या स्थानावरती करणार आहे, तर भाग्यस्थानात का करणार, अष्टम स्थानात का करणार नाही, तर त्या ठिकाणी एखादा ग्रह आहे का तर अष्टम स्थानाला पण षष्ठ स्थानाला तिथे स्वतः गुरु तिथे आहे आणि त्या स्थानाचं जे बळ आहे ते चांगलं आहे. हो कळलं? हो सर. म्हणून तिथे गोचरीचा फलादेश करतेवेळी तुम्हाला अशा तऱ्हेने संदेश दिला पाहिजे. आलं लक्षात सर. आलं ना लक्षात? हो सर. सर. म्हणजे तुम्हाला जो गुरु पहिल्यांदा मंगळाला देईल त्याच्यानंतर सूर्य जो आहे तो सूर्य नंतर आहे. बघा सूर्य किती अंशाला आहे तो तुम्हाला बघितला पाहिजे. 12 12 अंशाला. मग त्याला धनस्थानामध्ये जेव्हा 12 डिग्री येईल त्यावेळेला तो दृष्टीने योग करेल. मग कक्षेच्या पलीकडचा हा ग्रह आहे, तर हे जे काही भाव आहेत त्याचे जे बिंदू आहेत म्हणजे त्या ठिकाणी त्याचे अंश आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बरं, आता काय काय फलादेश मिळेल, तर षष्ठस्थान म्हणजे वय त्या व्यक्तीचं किती आहे, तर समजा 20 वय आहे तर 20व्या वर्षी नोकरी संदर्भात किंवा काही गोष्टी करू शकतो की नाही मनुष्य, अर्थार्जन करू शकतो की नाही, म्हणून 3, 6, 10 ही भाव जी आहेत ती कर्मस्थान म्हणून सांगितलेली आहेत. उपचय आलं लक्षात? हो सर. हा, म्हणून तिथे तुम्हाला षष्ठस्थानामध्ये जातकाला तुम्ही प्रॉमिस कधी देणार आहात की ह्या वेळेला तुझ्या जीवनामध्ये फरक मिळेल किंवा फलादेश मिळेल. आलं का? फलादेश कधी मिळेल, तर ह्या वेळेला मिळेल हम्म. असा विचार केला पाहिजे. लक्षात आलं? मग पहिला षष्ठस्थानावरती दशम स्थानामध्ये 2 ग्रह आहेत, तर ते कुठले कुठले अधिपती आहेत बघा. आता दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला सूर्याच्या संदर्भातील तारीख काढायची असेल, एक तर तो भावमध्य 7 डिग्रीचा किंवा 6 डिग्रीचा आहे, त्याच्यानंतर सूर्य 12 डिग्रीचा आहे, तर तिथून 12 डिग्री सिंह राशीमध्ये जाणार. त्यावेळेला मघा नक्षत्राचं चतुर्थ चरण असेल, तर त्या चतुर्थ चरणामध्ये गेल्यानंतरच दशम भावात बसलेला सूर्य हा ऍक्टिव्ह होईल, त्याच्यावरती त्याचा फलादेश मिळेल. म्हणून तिथे जे काही गणित करायचं असेल तर जातकाच्या जीवनामध्ये त्याला यश कधी प्राप्त होईल त्याकरता हा प्रयत्न आहे. लक्षात नसेल आलं तर अवश्य विचारा, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो, काही घाबरू नका. पण असं असं तुम्हाला गणित कळलं पाहिजे. हा भागवत मॅडम बोला. सर म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वेळेस जसा जसा गुरु सरकत जाईल तर प्रत्येक वेळेस तो जिथे असेल गोचरीनी तिथे आणि Yes. दृष्टीनी सुद्धा प्रत्येकच Yes. वेळेस तो प्रत्येकच ठिकाणी फळ देईल. येस येस, कारण का की इथे अष्टम स्थानातलं पण फळ मिळेल. अष्टमात ग्रह नाही तर अष्टम भावाचा भाव मध्य जो आहे तो जसा धनस्थानाचा असेल तो सिमिलर 6 डिग्रीचा तिकडे अष्टम स्थानात सुद्धा आढळेल तुम्हाला. कळलं का? जर तिथे ग्रह असता राहू केतू सोडून शनी नाही, शनी चालेल, तर त्या ठिकाणी केतुयुक्त शनी असल्यामुळे तिथे आपण आशा ठेवायची नाही. कळलं का? मग अशा वेळेला तुम्हाला गणित करते वेळी तुम्हाला अचूक टायमिंग जेव्हा द्यायचं असतं त्यावेळेला हा विषय
तुम्हाला टेबलावर बसून व्यवस्थित कळला पाहिजे. आणि ते कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. हम्म. कळलं का? हो सर, थँक्यू. म्हणजे आपण ऑगस्ट महिना का पकडला? कारण तुम्हाला माहिती आहे की नेहमी गुरुचा जो काही पार्ट आहे तो आगमन जो असतो त्याच्या मागे सूर्याचं भ्रमण असतं. आता पण जेव्हा गुरु उद्या आगमन होणार आहे तर त्यावेळेला सूर्य कोणत्या राशीमध्ये आहे? तर मेष राशीमध्ये आहे का? निश्चित आहे. हो. बरोबर ना? मग त्याच्यामुळे तिथे आगमन झालेलं आहे. कळलं? आणि जेव्हा गुरु आगमन होतं त्यावेळेला गुरु हा फास्ट ती राशी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जसा उद्या आगमन झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही 8-10 दिवसांनी बघा गुरु बराच पुढे गेला असेल आणि त्याच्या मागे मग 15 तारखेला म्हणजे आजची 1 तारीख आहे, 14 दिवसांचं गुरु आणि सूर्याची भेट वृषभ राशीला असेल. तसंच धनस्थानामध्ये सुद्धा त्यांची भेट होणार आहे आणि झाली असेल. कळलं? काही कोणाला कळत नाही का तो विचारा, हरकत नाही. नाही, कळलं सर. व्हेरी गुड, छान. आणखी कोणाचा प्रश्न काय आहे का? बघा. हा बोला मॅडम. मला वेगळा प्रश्न आहे थोडा. हा बोला. की मगाशी जसं आपण म्हटलं की साधारण 25, 26, 27 डिग्री गेल्यानंतर गुरु मग वक्री होतो आणि मग हो. परत 17 अंशापर्यंत आल्यानंतर पुन्हा तो मार्गी होतो. हो आणि जर yes. ह्या अंशांच्या मध्ये जर कुठले ग्रह असतील तर याचा अर्थ गुरुचं भ्रमण 3 वेळा त्यांच्यावरून होणार. हो. सरळ जाणार मग परत तो मागे येणार आणि परत सरळ जाणार. तर या तिन्ही वेळेस त्याला काही वेगळी फळं मिळतील का? म्हणजे वक्री असताना काही वेगळी मिळतील का? कशा नाही, पद्धतीचं? वक्री असताना बघा जेव्हा परत गुरु जेव्हा आगमन करेल रिस्ट्रोक त्याला म्हणतात, सेकंड स्ट्रोक. मग हा. सेकंड स्ट्रोक हा शनीचा सुद्धा असतो आणि गुरुचा सुद्धा असतो. हो हो कळलं का? हो हो बरोबर. हा. मग तो त्यावेळेला तिथे हा ऍक्टिव्ह होईल. हा तेच, कारण तो उलटा येईल ना, म्हणजे जेव्हा वक्री होऊन येतील तेव्हा ते दोघंही उलटे होऊन येतील. तर मग Yes. त्याच्यामुळे काही फलादेशात काही फरक पडतो का? फलादेश जेव्हा मार्गी ग्रह असेल आणि तो ग्रहावरून जाणार असेल किंवा हा. स्थानावरून जाणार असेल तर त्यावेळेला मार्गी ग्रहाचं जास्ती बळ असतं, वक्री ग्रहाचं बळ कमी असतं. ओके. कळलं? हा. थँक्यू. असं आहे. शुभग्रह वक्री झाला तरी त्याचं बळ कमी होतं का सर? नाही तसं नाही. आता तो मागे जाणार आहे ना आणि परत तो त्याला भेटणारच आहे पुन्हा येऊन. हा. कारण ती गुरु शनी हे जे ग्रह आहेत 2 हे सतत तिथे मागे पुढे होत असतात. मग त्यावेळेला तो दुसऱ्या वेळेला जेव्हा आगमन करेल तर त्यावेळेला त्याचा फलादेश मिळेल. पण पहिला अगोदर फलादेश देऊन झालेला असेल त्याशिवाय त्यांनी राशी किंवा ग्रह ओलांडलेला नाही. कळलं का? हो सर. एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये त्याला फळ मिळालंय परत पुन्हा त्याला फळ मिळणार आहे असा संकेत द्यायचा. तो माघारी जाताना फळ मिळणार नाही, परत येणार आहे तो तिथे. म्हणून गुरु आणि शनीचं जे राशी भ्रमण आहे तर दरवेळेला एखादा ग्रह जर समजा इन बिटवीन त्या 26-27 अंशाच्या दरम्यान असेल तर त्याला पुन्हा तिथे तेच फळ प्राप्त होणार असेल, राहू केतू सोडून. कळलं का? सर मग गुरु शनी जर एकाच अंशावर असतील हो तर मग त्यावेळेला तेच फळ पुन्हा मिळतं का? हो पुन्हा तेच मिळेल. कुठल्याही याच्याने गुरुचं आणि शनीचं रिलेशन जे आहे ते सम आहे, म्हणजे तिथे वाद नाही. तर यदा कदाचित जातकाच्या कुंडलीमध्ये तिथे पुनरागमन जेव्हा होईल गुरुचं तेव्हा सुद्धा जातकाला फलादेश हा निश्चित सापडणार आहे आणि तो अपेक्षित राहावा, अपेक्षा करावी. पण त्याच्यामध्ये जर समजा शनीचं भ्रमण असेल तर त्यावेळेला मंगळ असेल तर अपेक्षा करायचं नाही. जसं आता शनी मंगळाची युती होती, नंतर मंगळ मीनेला गेला आणि राहूच्या असताना राशीमध्ये आणि प्रचंड मोठा भूकंप झालेला बघितलं का तुम्ही? तैवानमध्ये फार मोठा भूकंप झाला. हे असं का घडतं? त्यावेळेला जो काही प्लॅनेट आहे तो कनेक्ट कुठल्या ग्रहाशी होतो, त्याला कुठल्या ग्रहाशी कनेक्ट होतो त्याप्रमाणे जातकाला फलादेश मिळतो.
आता विषय बरं. थोडासा हा ऍडव्हान्स आहे मॅडम, हा बेसिक विषय हो. नाही आहे. तर नाही ऍडव्हान्स आहे. विषय असल्यामुळे ताबडतोब लोकांना तो लक्षात येईल असं कठीण आहे, पण तरी सुद्धा शिकत राहा. नाही येत आहे सर लक्षात हळूहळू. हा हा भागवत मॅडम बोला. तर तैवानमध्येच का झाला भूकंप, असं काही त्याचं काय? हा, ते मेदनी ज्योतिषच्या बाबतीमध्ये आहे. हा. तैवान जे आहे ना, तायपेई हे जे आहे ते आयलँड आहे. हा. त्या आयलँड मध्ये खाली काही हालचाली होतात. हा. आणि आयलँड कसं आहे की आयलँड, मुंबई सुद्धा आयलँड आहे. हे हा. वरती येतो आणि परत खाली समुद्राच्या आतमध्ये असणारं जे आयलँड आहे, हा. तर त्या आयलँड मध्ये जातकाला त्या ह्याच्यातून किंवा नदीच्या पात्राच्या जवळपास असणारे जे हम्म. काही शहर आहेत तिथे सुद्धा हम्म. भूकंप मोठ्या प्रमाणामध्ये होतात. ते मेदनीच्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा शिकू ओके. त्याला हा. निश्चितच त्याचं ओके. उत्तर येईल. ओके. ओके. त्या भूगर्भामधील हालचाली ज्या असतात, तुम्ही बघा ना, आता जेव्हा मंगळ मिनेला आल्यानंतर राहूच्या सोबत गेला आणि ताबडतोब तिथे हादरा बसला त्या ठिकाणी, कळलं? हो. नेक्स्ट, प्रचंड मोठा भूकंप झालाय. बर, आता हा कळला तुम्हाला, धनस्थान कळलं. त्याला पहिल्यांदा फळ जे आहे ते मंगळाला मिळणार आहे, त्याच्यानंतर सूर्याला मिळणार आहे, राशीला पण मिळणार आहे, मग दशमे दशमात आहे, षष्टे षष्टात आहे. आता असाच गुरु पुढे जाणार, त्यावेळेला त्या ठिकाणी मूळचा गुरु जो षष्ठ स्थानात आहे त्याची दृष्टी सुद्धा रवीवरती म्हणजे त्या राशीवरती आहे. तर तिथे सुद्धा एक वेगळ्या तऱ्हेचा फलादेश जातकाला निश्चितच सापडेल, जेव्हा गुरु हा 26-27 डिग्रीचा त्या गुरुवरती योग करेल तेव्हा. आणि मूळचा गुरु हा किती अंशाचा आहे सावंत मॅडम? 23. 23. मग 23 अंशाला त्या जातकाला सेकंड टाइम पण ऑपॉर्च्युनिटी मिळते, कारण का तो तिथून वक्री येऊन परत तिथे त्याच्यावरून जाणार आहे. कळलं का? असं आहे. कॅमेरा कोणाचा चालू आहे जरा बंद करा. कॅमेरा कोणाचा चालू आहे? बर, लक्ष झालं? कुलकर्णी हो मॅडम सर कुठे आहेत? आलं लक्षात. कुलकर्णी मॅडम ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता आपण पराक्रम स्थानामध्ये जाऊया. पराक्रम स्थानामध्ये राहू आहे, त्यावेळेला जातकाला आपण काय सांगायचं? तर तिथे राहू आहे आणि राहू ज्या वेळेला त्या स्थितीमध्ये आहे, तर राहू कसा आहे? अँटी क्लॉकवाईज, म्हणजे क्लॉकवाईज आहे, आणि गुरु क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे गुरु हा राहूच्या मुखातून जाणार आहे. तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच फलादेश अपेक्षित असणार नाही. त्या ठिकाणी जातकाला त्रास निश्चित होणार. आता तो गुरु हा कुठल्या राशीचा अधिपती आहे? तर षष्ठ स्थानाचा अधिपती आहे, आणि तो तिथे आपण जर पाहिलं तर भाग्यस्थानाचा अधिपती आहे. मग त्या अधिपती हा गुरु जेव्हा राहूच्या मुखातून भ्रमण करेल किंवा त्या ठिकाणी त्या कन्या राशीतून भ्रमण करेल, त्या दरम्यान जातकाला तुम्ही त्या सप्टेंबर ऑनवर्ड्स, म्हणजे साधारणतः 2017चा सप्टेंबर असेल तर त्यावेळेला गुरु कन्या राशीमध्ये होता का पहा तुम्ही 2017च्या ह्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये. 2017 जूनला अरे मॅडम, तुम्ही आले कधी? मी आहे. हा, मग 2017च्या जूनला जेव्हा तिथे जाईल तर त्यावेळेला तो राहूच्या मुखातून जाणार ना.